नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे सायली शुद्धीवर येते. आल्यानंतर ती सगळ्यांना सांगू लागते की मला एक गोष्ट कळली आहे की मिस सायली आहे, मिस तन्वी आहे. आणि मग ते सगळ्यांना ती सांगू लागते. तर तिच्यावरती कोणीही विश्वास ठेवेन असं होतं. खरं तर प्रत्येकाची मनं दुखावली गेलेली आहे. प्रत्येक वेळेला असंच होतं. सायली पहिल्यांदाच असं सगळ्यांना सांगते, पण सगळेजण तिच्यावर इतके रागवतात आणि म्हणू लागतात की प्रियाने 2 वर्ष आम्हाला छळलं, आता तरी तू आम्हाला छळूच नको. आम्ही आता त्या तन्वीला विसरण्याचा प्रयत्न करतो आहे. तन्वीचं नाव आहे आम्ही कोणी काढत नाही, तर तू आमच्या भावनांशी खेळू नको. रविराज तर म्हणतात सायलीला, मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती की तू काही असं करायला, स्वतःच तन्वी आहे असं म्हणायला लागणार. तर इथे अर्जुन पण म्हणतो की तू पूर्ण आजीसोबत राहून राहून नाटक करता करता खरंच स्वतःला तन्वी समजायला लागलीस का. आता सगळेजण तिच्यावर रागवतात, रूमच्या बाहेर निघून जातात आणि सगळे म्हणतात की आता तू बरी नाही आहे, तुझ्यावर रागवायला आम्हाला लावू नकोस असं म्हणून सगळे निघून जातात. आता थांबा ना असं जोरात म्हणत इथे खरंच आपली सायली शुद्धीवर आलेली असते. सायली शुद्धीवर आल्या सगळ्यांकडे पाहते. सगळ्यांना खूप आनंद होतो. सायलीला सगळेजण विचारू लागतात, बाळा तुला आता बरं वाटतं आहे ना, तुला नक्की काय झालं होतं, तू एवढी अस्वस्थ का होती. तर ती काहीच सांगायला तयार नाही. तिचं अजूनही चलबिचल मनात चाललेली, पण ती सगळ्यांना म्हणते की काही नाही आठवते मला, आता मी झोपते, मला बरंच वाटत नाही आहे असं म्हणत ती पुन्हा आपल्या जागेवर जाऊन झोपी जाण्याचा प्रयत्न करते. तर आता इथे अर्जुन तिला सांगतो की तू आराम कर, आम्ही सगळेजण आहोत तुझ्यासोबत, बाहेर थांबतो. आता सगळेजण आपले आपले बाहेर निघून जातात. अर्जुन मात्र सायलीजवळच बसलेला असतो. तर आता इथे चैतन्य सांगू लागतो की अर्जुन पूर्ण रात्र तू इथेच बसलेला आहे, मला खरं तर तुला असा त्रास द्यायला अजिबात आवडत नाही, पण करणार काय, आज महत्त्वाच्या एका केस संदर्भामध्ये ना हिअरिंग आहे, तर तुला तिकडे जावंच लागेल. अर्जुन जायला तयार नसतो आणि अश्विन त्याला सांगू लागतो की दादा मी आहे त्याच्याजवळ, तू नक्की जा आणि तू काळजी करू नको. अरे मी डॉक्टर आहे, मी तिची चांगली काळजी घेऊ शकतो ना. अर्जुन मग फक्त अश्विनच्या म्हणण्यावर आणि चैतन्याचे जास्त फोर्स केल्यामुळे आता तो खरं तर वकील असल्यामुळे त्याला जावं लागत असतं. पण अश्विन म्हणतो की काहीच काळजी करू नको, मी इथेच आहे. अश्विनच्या भरोश्यावरती आता अर्जुन आपल्या सायलीला इथे सोडून जातो. आता सायली मात्र अजूनही त्या सगळ्या गोष्टींच्या विचारामध्ये आहे. तिला सारखं ते क्षण आठवतं जेव्हा ते आपल्या मधुभाऊंना विचारत असते की सांगा ना मिस तन्वी आहे ना, तर त्यांनी डोळ्यांनी इशारा दिलेला. पण आता तो इशारा खरा खोटा कोणाला कसा विश्वास पटेल, कोणीच माझ्या विश्वास ठेवणार नाही. कुठलीच असे पुरावे माझ्या हातात नाही आहे की मी तन्वी आहे हे सिद्ध करू शकतात. काय करावा असा विचार करत बिचारी स्वतःला खूप त्रास करून घेते. कोणाशी मनमोकळेपणाने बोलता येत नाही, ह्या गोष्टीचा त्रास तिला इतका होतो. आणि मग ती आता बाहेर मंदिरात जाऊन स्वतःचं मन हलकं करायचं ठरवते. आणि आता इथे अश्विन दमलेला असतो, तर तो बिचारा आराम करायचा प्रयत्न करत असतो. तर सुमन त्याला म्हणते की तू गेस्ट रूममध्ये जाऊन आराम कर आणि मी ठेवते वाटलं तर सायलीकडे लक्ष, मग तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा, काय लागलं तर मला लगेच आवाज द्या असं सांगून अश्विन थोडा वेळ झोपायला म्हणून गेस्ट रूममध्ये जातो. तो गेस्ट रूममध्ये दोघीजणी बाकीच्या मंदिरामध्ये आणि सुमन आपली किचनमध्ये व्यस्त असताना सायली कुणाचं लक्ष आहे की नाही चेक करते आणि बाहेर निघून जाते. आता इथे थोड्या वेळानंतर जेव्हा प्रतिमा आणि कल्पना घरी येते त्यावेळेला किचनच्या बाहेर डोकावून आपली सुमन पाहते आणि म्हणू लागते की तुम्ही. मग त्या दोघी म्हणतात हो अगं मंदिरात खूप छान वाटत होतं आम्हाला, आम्ही थोडा वेळ बसलो म्हणून तिकडेच वेळ लागला. आता सायली बरी आहे ना, ती उठली की नाही म्हणून चौकशी करू लागतात. तर सुमन म्हणते अजूनही ती उठलेली नाही, आरामच करते. मग आम्ही पण तिला उठवलंच नाही, करू दे म्हटलं आराम. पण आता इतका वेळ झाला आहे, एवढा वेळ आपली सायली कधी सकाळची झोपून राहत नाही असं आता इथे दोघी जणींचं बोलणं चालू असतं. तितक्यात आपल्याला पाहायला मिळेल की अर्जुन वापस आलेला असतो आणि तो मग सगळ्यांना विचारू लागतो की सायलीकडे चक्कर मारला की नाही, सायली उठली की नाही. सगळे म्हणतात की आम्ही आत्ताच मंदिरातनं आलो. आणि सुमन सांगू लागते की मी थोड्या वेळास प्रीतीला पाहून आली, ती झोपलेली होती गाढ. तर आता इथे अर्जुन घाई गडबडीत आपला तिच्या खोलीच्या दिशेने निघतो आणि त्याच्या खिशातले त्याने निशिगंधाची फुलं अलगदपणे हातात काढून घेतलेली असतात. त्याला सरप्राईज द्यायचं असतं आपल्या बायकोला सायलीला. त्याने ते निशिगंधाची फुलं तिला दाखवण्यासाठी हातामध्ये काढली आणि खोलीमध्ये तो जाऊ लागतो. आता आत गेल्यानंतर सायली त्या जागेवर नाही, मग नक्कीच वॉशरूममध्ये असेल असं त्याला वाटू लागतं. मग तो
वॉशरूमच्या बाहेर जाऊन पाहतो तर तिथेही ते नाही. बरं, आता एवढं सगळं झाल्यानंतर तिला सगळ्या खोलीत पाहिल्यानंतर मग आता फोन लावून विचारू म्हटल्यानंतर तर फोनही घरामध्येच आहे. आता करावं तर कसा कॉन्टॅक्ट करावा असा अर्जुनला पडलेला प्रश्न. आता महिपत महाराजांची खरं तर इथे बैठक बसली आहे. भक्तगण त्यांना आपली दुःख सांगू लागली आहे. तिथे आता एक भक्तगणाचा काय म्हणतात आता एंट्री झालेली आहे. तोच भक्तगण जो सायलीच्या मागावरती आहे, सायलीच्या वाईटावर टपलेला आहे, तिचा पाठलाग करत होता तो. आता इथे महिपत त्याला पाहतो आणि कुठेतरी पाहिले म्हणून आठवण करू लागतो, पण कुठे तर त्याला काही आठवेना. मग तो भक्तगणातला तो व्यक्ती म्हणू लागतो की मला महिपत साहेब तुम्ही ओळखलं का. आता महिपतने ओळखल्या त्यांच्या भक्तगणांना म्हणू लागतात की तुम्ही सगळे गेलात तरी चालेल, आता उद्याची बैठक आपण उद्या करूया, आता मला आराम करायचा आहे असं सांगून भक्तांना काढून देतो. आता इथे त्या व्यक्तीला प्रश्न विचारू लागतो महिपत की तू इतक्या वर्षांनी परत आला आहे, तू कसा आहे बाबा. आता तो बाबा म्हणतो आहे की मी सुभेदार फॅमिलीचा विध्वंस करायला इथे आलो आहे, त्यांच्याशी बदला घेतल्याशिवाय मी काय आता इथून जात नाही. महिपत मात्र म्हणतो मी तुला एक चांगला सल्ला देतो, हे वाईटाच्या मार्गावर जाणं बंद करा आणि सुभेदारांचा तर नादच सोडा. त्यांचा कोणी पण नाद करायला जातं ना त्याच्यावरच उलटतं. इथे महिपतने खरं तर माघार घ्यायला सांगितली त्या व्यक्तीला, सुभेदारांच्या वाईटावर टपू नको म्हणून असं सांगायला. तो व्यक्ती मात्र काही केले ऐकायला तयार नाही. त्याच वेळेला तिथे सचिन येतो. सचिनला आल्यानंतर इथे पाहिल्यानंतर महिपत मग त्या दोघांची ओळख घालून देऊ लागतो. तुम्ही यांना ओळखलं का. दोघंही म्हणतात की नाही. दोघांना एकमेकांची ओळख महिपत करून देणार आणि आता हा व्यक्ती कोण आहे हे आपल्याला पुढील भागातच कळणार. बरं, पण तो काही आता महिपतने पाठवलेला माणूस नाही हे मात्र सिद्ध झालं आहे. त्याचं वैयक्तिक जे काही ते आहे ना दुःख किंवा राग त्याला तो काढायचा आहे सुभेदार फॅमिलीवर. आपली सायली मात्र डोक्यात अजूनही तेच टेन्शन घेऊन फिरते, तिचं मन काय हलकं होईना. आता ती रिक्षावाल्याला ॲड्रेस सांगते की कसं कुठे कुठे जायचं, त्या पद्धतीने रिक्षा घेऊन चालली आहे. ती कुठल्या मंदिरात चालली आहे हे काही कळे ना आपल्याला. तर आता अर्जुन तिच्या खोलीतनं सायलीच्या बाहेर येतो आणि सगळ्यांना सांगू लागतो की सायली खोलीमध्येच नाही आहे आणि ती कुठे गेली आहे तर कुणाला ठाऊक असेल तर सांगा. तर घरभर पाहिलं कुठेही कुणालाही ती भेटलेली नाही. तर आता सगळ्यांना प्रश्न पडला की सायली गेली तर गेली कुठे, आधीच तिला बरं नाही, त्याच्यात हे असं वागणं, ती गायब झाली. मग आपण पोलिसांना सुमन म्हणते जाऊन सांगायचं का. तर इतक्या लवकर पोलीस कंप्लेंट घेणारच नाही. एक तर ती स्वतःहून होऊन गेली आणि इथे अश्विन येतो तर अश्विन विचारतो काय झालं. तर सगळेजण सांगतात की सायली खोलीत नाही, कधी कुठे निघून गेली कळलंच नाही. तर अश्विन म्हणतो की कुसुमताईकडे गेली असेल तर तिला फोन करून विचार. मग आता कुसुमताईकडे फोनवरती अर्जुन इकडच्या तिकडच्या गप्पा करता करता सायली तिकडे आली का प्रश्न विचारतो. तर ती म्हणते नाही आलेली. तर आता अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो की सायली त्या कुसुमताईच्या इथे पण गेलेली नाही, मग गेली कुठे असेल. सगळ्यांना आता टेन्शन आलेलं असतं. पण ज्या वेळेला सायली असं मन खचल्यासारखं होतं ना तर ती एकाच ठिकाणी जाऊ शकते, तर ती मंदिरात जाऊ शकते. तर इथे कल्पना म्हणते कुठल्या मंदिरात, आम्हालाही सांग, आम्ही तुझ्यासोबत येतो. तर तो म्हणतो की नाही मी स्वतः जातो, मला ठाऊक आहे ते मंदिर कुठे आहे आणि कसे. मी माझ्या पद्धतीने तिचा शोध लावतो आणि जर जास्तच वेळ झाला तर मग तुम्ही सावंतांना फोन करून मग कळवा, मग सावंत आपली मदत करतील. आता सगळेजण घाबरलेले असतात. अर्जुन मात्र आता एकटाच त्या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी सायली असू शकते. त्याला तरी माहिती आहे की कुठे असू शकते. बरं, आता तो सगळ्यांना सांगतो की सगळेजण घाबरू नका, मला माहिती आहे सायली एकाच ठिकाणी जाऊ शकते आणि तिथेच जाऊन मी तिला शोधतो आणि मिळाली की मी तुम्हाला कॉल करून कळवतो. पण कुठे हे काय अर्जुनने त्यांनाही सांगितलेलं नाही. आता त्याला थोडा डाऊट होताच की ही अशी काय वागते. तर तेच मंदिर आहे जिथे ते दोघंजणं देवदर्शनाला गेलेले. इकडे मात्र अस्मिता टेन्शनमध्ये असते आणि सायलीचं काय चाललेलं असेल हा प्रश्न तिला सतावत असतो. फोन करून विचारावं का असं म्हणत ती फोन हातात घेते. त्याच क्षणाला सचिनचा कॉल येतो. हा कशाला मेसेज आणि कॉल करतोय सतत, मला याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही असं म्हणत ती कॉल कट करून टाकते आणि ती स्वतःशीच बडबड करू लागते की हा मूर्ख माणूस सतत मला फोन करतो, याचं काय काम असणार आहे. बरं, आता सचिनला मात्र इकडे खूपच राग येतो आहे की ही बिनडोक बायको आहे, अजिबात फोन उचले ना, तिच्याशी माझं काम आहे आणि मला मेन म्हणजे प्रियाचा निरोप तिथं पोचवायचं आहे. काही झालं तरी, किती अपमान झाला तरी चालेल,
पण प्रिया प्रेग्नेंट आहे हा निरोप आता मी अस्मितापर्यंत पोचवेल म्हणजे पोचवेलच असं म्हणत तो फोन लावू लागतो. आणि इथे अस्मिताने फोन उचलले जोरात धपकावून अंगावरती येते की कशाला कॉल करते सारखं सारखं, मी उचलत नाही कळते ना. तर समोरून इंटरव्ह्यू ज्या व्यक्तीने घेतला होता त्या सरांचा कॉल आलेला असतो आणि त्यांना ती सॉरी म्हणू लागते की मला वाटलं मला त्रास देणारी दुसरी व्यक्ती फोन करते काय, बोला ना काय काम आहे. तर ती व्यक्ती सांगू लागते की आम्हाला तुमचं जे काही उत्तरं होती ती खूप पटली आणि तुम्हाला आम्ही जॉबची ऑफर देतो आहे, तर तुम्ही जॉईन करू शकतात आमच्या ऑफिसमध्ये कामासाठी. अस्मिताला फार आनंद होतो, फायनली तिला जॉब मिळाला आहे. आता सायली त्या मंदिरामध्ये जाऊन पोचली जिथे तिने इतके प्रश्न स्वतःसाठी उचलले होते, स्वतःच्या मनाशी तिने इतके प्रश्न केले होते. तिला स्वतःला इतका त्रास होत असतानाही ती त्या मंदिरामध्ये आता गेलेली आणि देवी आईला ती आता प्रश्न करू लागली. इतकी वर्ष मी तुला सतत विचारायची ना माझी आई कुठे, माझी आई कुठे, आणि आज माझी आई माझ्या डोळ्यासमोर आहे आणि मी तिला सांगूही शकत नाही की मी तुझी मुलगी आहे, तू माझी आई आहे. असा अन्याय तू माझ्यावरतीच दरवेळेला का करते आई, देवी आई तू माझ्या प्रश्नाची उत्तर दे. मी कसं सिद्ध करू सगळ्यांना की मीच खरी तन्वी आहे आणि आता इथे सायली बनून तुमच्यासमोर उभी आहे. मी कधी माझ्या आई आणि बाबांना अशी घट्ट मिठी मारेल. अरे देवा माझ्या प्रश्नाची उत्तर दे असं म्हणत स्वतःला त्रागा करून घेत स्वतःला प्रश्न विचारते, देवीला पण प्रश्न विचारते आणि घंटी वाजवून आपली सायली एकदम थकलेल्या अवस्थेत इथे असते आणि चक्कर येऊन खाली पडणार. त्याच वेळेला अर्जुन तिथे पोचलेला आहे. अर्जुनने सायलीला सावरले आणि स्वतःला इतका त्रास करून घेण्याचं कारण आता तो तिला विचारू लागतो. मग ती सांगू लागते की मी खूप दिवसापासून एका मनाच्या घालमेलीमध्ये होते, मला सतत काही चिन्ह दिसायची, काही चित्र दिसायची, एक मुलगी दिसायची. अगदी आपले पूर्ण अर्जुन जे सांगितलं ते मी स्वतःहून करत गेली, ते का करत गेली मला ते समजतच नव्हतं. आणि मग मी त्या गोष्टीच्या खोलाव्यापर्यंत गेले. मला कळलं की मी तन्वी. मग मला प्रश्न पडला मी कुणाला विचारू. मग मी हा प्रश्न मधुभाऊंना जाऊन सांगितला. माझं सगळं घडलेलं सगळं मधुभाऊंशी बोलले मी आणि मधुभाऊंनी मग मला डोळ्यांनी इशारा करून सांगितलं की मीच तन्वी आहे. आता मी घरच्यांना कसं सिद्ध करू मी तन्वी आहे. पण अर्जुन मात्र आता सायलीवर विश्वास ठेवतो आणि जर हे खरं असेल तर ते आपण दोघं मिळून सिद्ध करूच. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.